नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मनीष पांडुरंग तुम्हाला आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो. तर ती आहे की बहुप्रतीक्षित असलेली पोलीस भरती, जी पोलीस भरती आपण गेल्या वर्षभरापासून वाट बघतोय, त्या पोलीस भरतीचा GR आला आहे. म्हणजे 20 ऑगस्ट 2025 रोजी. मग आता ऑब्व्हियसली GR आला आहे, तर GR मध्ये आपल्याला 100% कळलं की कोणती पदं किती आहेत आणि त्या पदानुसार आपल्याला कोणकोणता भाग आपल्याला अभ्यासायचा आहे आणि कुठे जिल्हा निवडायचा आहे, कसा निवडायचा आहे, तो तुम्ही आत्ताच ठरवायचा आहे. आपण ती पहिल्यांदा पदं बघूया, कोणकोणती आहेत आणि किती पदं आहेत. तर पोलीस भरतीमध्ये आताच्या GR मध्ये पोलीस शिपाईला 12,399 पदं आहेत. म्हणजे यावेळेस बघा, या घटकालाच 12,399 पदं दिली आहेत. नंतर पोलीस शिपाई चालक याला आता 234 पदं आहेत. सर्वात कमी पदं मला 25 मिळाली बॅट्समनला. देन सशस्त्र पोलीस शिपाई 2,393 आणि कारागृह शिपाईला 580 ही पदं आहेत. आता या घटकाचा भाग मी का सांगितला याचं एक कारण आहे. कारण आपण पहिल्यांदा प्रेफरन्स कशाला द्यायचा हा भाग तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. सर्वात महत्वाचं आपण काय करतो की बाबा पोलीस शिपाई भरायचा आहे, पोलीस शिपाई भरायचा आहे, पण तो कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे हे लक्षात ठेवा. मागच्या वर्षीचा आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या आधारावर तुम्ही ठरवा की कुठे पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. आपल्याला कॉम्पिटिशन कुठे आढळते, आता सगळीकडेच कॉम्पिटिशन आहे, पण आपल्याला कुठे फिजिकलमध्ये चांगले मार्क पडतील आणि कुठे आपण क्वालिफाय होऊ यानुसार आपल्याला या वर्षीचा फॉर्म भरायचा आहे. आणि एक महत्वाचं, आतापासूनच लेखीची तयारी चांगली करा, कारण फिजिकल झालं की लगेचच लेखी असेल. मुंबईची वगळता पण बाकीच्या जिल्ह्यांची एका दिवशी होणार आहे असं त्यांनी GR मध्ये नोंदीत केलं होतं. तर त्याच्यानुसार तुम्हाला सांगतोय की मुंबई पोलीस याचा जर भाग अभ्यासायचा असेल तर तुम्हाला आत्तापासूनच बऱ्यापैकी फिजिकल आणि लेखीची तयारी करायची आणि इतर जिल्ह्यांची सुद्धा. त्यामुळे लक्षात ठेवा, येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एक सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ती 10 सप्टेंबरपासून 2025 मध्ये प्रामुख्याने ठाणे आणि कामोडे येथे चालू होत आहे. नक्कीच संपर्क साधा. आपल्याला नंबर दिलेला आहे इथे, तर तो नंबर स्क्रीनवर पण फ्लॅश होईल. बघा, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तो शेअर करायचा. बघा, अनेक जणांपर्यंत पोहोचवा ही माहिती जी GRच्या संदर्भात आहे. थँक्यू.